नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या विभागामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी नवीन पदभरती आलेली आहे। तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये आपल्याला शिपाई, लिपिक, ऑपरेटर, वीजतंत्री, वाहन चालक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे। तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांबद्दल माहिती सांगून घेतो। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लवकरच वन विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी नवीन पदभरती सुरू होत आहे। यामधील महत्त्वाची पदं म्हणजेच वनसेवक झालं, वनरक्षक झालं, अशा प्रकारचे आपल्याला या पदांचा समावेश बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो। तर यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत आपल्याला लेटेस्ट झालेला सर्व क्वेश्चन पेपर एकाच पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो। या पुस्तकाचं नाव आहे वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच। यामध्ये आपल्याला 2019 पासून ते 2025 पर्यंतच्या लेटेस्ट झालेला सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला यामध्ये भेटून जातील। यामध्ये वनरक्षक म्हणा, लघुलेखक म्हणा, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लेखापाल अशा प्रकारचे जेवढे पण जे पद आहेत वन विभागातील या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला एकत्रित या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जातील। तर तुम्ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे हे पुस्तक वापरू शकता। वन विभागातील कोणत्याही पदभरतीचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्या हेतूने तुमच्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये सर्व लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर तुम्हाला एकत्रित भेटून जाणार आहेत उत्तरासोबत। तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात। तर बघा मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या विभागामार्फत जर म्हटलं तर वेगवेगळ्या आपल्याला 5 पदांसाठी ही नवीन जाहिरात आलेली आहे। पहिलं पद असणार आहे लिपिक, त्यानंतर दुसरं पद शिपाई, त्यानंतर ऑपरेटर, त्यानंतर वीजतंत्री आणि वाहन चालक अशा प्रकारचे हे आपल्याला 5 पदं बघण्यासाठी भेटलेले आहेत। पहिल्या पदासाठी लिपिक पदासाठी 3 जागा आहेत, शिपाईसाठी 7 जागा, त्यानंतर ऑपरेटरसाठी 2 जागा, वीजतंत्रीसाठी 1 जागा आणि वाहन चालकासाठी 1 जागा, टोटल 14 जागांचा आपल्याला समावेश बघण्यासाठी भेटलेला आहे। तर बघा, पदानुसार आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार इथं तुम्हाला जागांविषयी माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर अशा प्रकारच्या जागांचा समावेश आहे। तर पहिलं जे पद आहे मित्रांनो, लिपिक या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला कोणत्याही शाखेतील इथं पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। त्याचसोबत MSc कंप्लीट झालेलं असणं गरजेचं असणार आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुमची टायपिंग मराठी 30 किंवा इंग्लिश 40 झालेली असणं गरजेचं असणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, एक तर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा कोणती पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे, त्यासोबत MSc कंपल्सरी असणार आहे। आणि तुम्हाला टायपिंग देखील इथं लागणार आहे, एक तर मराठी 30 किंवा मराठी 30 नसेल तर इंग्लिश 40 झालेली असेल तरी काही अडचण नाही मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारचे आपल्याला लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। शिपाई या पदासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। त्याचसोबत आपल्याला ऑपरेटरसाठी जर म्हटलं तर ITI झालेला पाहिजे आहे फिटर या आपल्याला ट्रेडमध्ये। आणि त्याचसोबत जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये प्रमाणपत्र आपल्याला ते ITIचं असणं गरजेचं असणार आहे। आणि MSc देखील आपलं कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे। आणि आपल्याला त्यासोबत MSc नसेल तर कोणत्या एखादा संगणकाचा कोर्स पूर्ण केला असेल तरी तो देखील चालेल। म्हणजेच आपल्याला ITI तोच MSc तुमचं इथं झालेलं असणं गरजेचं असणार आहे। पेमेंट विषयी तुम्हाला पुढे माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर पुढे बघा, आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला वीजतंत्री याच्यासाठी देखील आपल्याला इलेक्ट्रिशियन आपल्याला याचं ITI झालेलं असणं गरजेचं असणार आहे। MSc तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे। MSc नसेल तर एखाद्या संगणकाचा दुसरा कोर्स झाला असेल तरी चालेल, ठीक आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वाहन चालक याच्यासाठी आपल्याला 10वी उत्तीर्ण प्लस आपल्याला जड वाहन चालवण्याचा परवाना आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे। पेमेंट वगैरे चांगलं असणार आहे मित्रांनो। इतर देय भत्यांचा समावेशामध्ये असणार आहे मित्रांनो। पुढे जर म्हटलं तर वयोमर्यादा याविषयी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे। तर बघा, सर्व पदांसाठी जर म्हटलं तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। मागासवर्गीयांसाठी तर 3 आणि 5 वर्षाची सूट असणार आहे मित्रांनो, त्या देखील सूटचा तुम्ही लाभ घेऊ शकता। त्यानंतर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला अर्ज करण्यासाठी काय महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो, जसे की आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला म्हणजे कालपासूनच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, परंतु काल लिंक आलेली नव्हती। आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 2/6/2025 पर्यंत तुम्ही रात्रीचं 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकता। त्यानंतर पुढे परीक्षा शुल्क देखील आपल्याला 2 तारखेपर्यंतच भरायचं आहे। त्यानंतर आपली ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल।
प्रवेशपत्र वगैरे तुम्हाला वेबसाईटवरती त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल. आपल्या चॅनलवरती देखील आपल्याला अपडेट भेटून जाईल. परीक्षा शुल्क जर म्हटलं तर आपल्याला राखीव, ठीक आहे, राखीव प्रकार जे म्हटलं तर आपल्याला खुला प्रवर्गासाठी 700 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी जर म्हटलं किंवा राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये फीस इथं असणार आहे. या वेबसाईटवरती सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर परीक्षा 200 गुणांची असणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला यामध्ये जर म्हटलं तर 200 गुणांचं आपल्याला 200 गुणांवरती सिलेक्शन असणार आहे. यामध्ये जर म्हटलं तर पदानुसार जर म्हटलं तर काही पदांसाठी जर म्हटलं तर व्यावसायिक चाचणीवरती 80 गुण असणार आहे आणि 120 गुणांची आपली लेखी परीक्षा असणार आहे. तर या देखील आपल्याला जे सिलेक्शन प्रोसेस याच्यावरती ध्यान द्यायचं मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर काही पदांसाठी डायरेक्टली 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे 100 प्रश्न विचारले जातील 4 आपल्याला विषयांवरती आणि डायरेक्टली ज्यांना पण जास्त गुण मिळतील त्यांचं सिलेक्शन इथं झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे. बाकी सिलेक्शन प्रोसेस ऑलरेडी जर म्हटलं तर मागील पद भरती आता सध्याला चालू आहे त्यानुसारच असणार आहे. काही बदलाव याच्यामध्ये नसणार आहे. फक्त जर म्हटलं तर जे टेक्निकल पदं आहेत त्यांच्यासाठी जर म्हटलं तर यामध्ये ऑपरेटर जर वीज तंत्री वाहन चालक याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला जर म्हटलं तर व्यावसायिक चाचणी देखील ठेवण्यात आलेली 80 गुणांची आणि 120 गुणांची आपली ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्याचसोबतच शिपाई आणि लिपिक या पदासाठी फक्त 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल मित्रांनो. 200 गुणांची म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. मराठीवरती जर म्हटलं तर 25 प्रश्न 50 गुणांसाठी. त्याचसोबत आपल्याला मराठी झाल्यानंतर इंग्रजीवरती 25 प्रश्न 50 गुणांसाठी, गणित बुद्धिमत्तावरती 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान या विषयावरती 25 प्रश्न 50 गुणांसाठी. अशा प्रकारचे 100 प्रश्न 200 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील. अदरवाईज हे जे पद आहेत बाकीचे ऑपरेटर वीजतंत्री आणि वाहन चालक या पदासाठी आपल्याला 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल मित्रांनो. प्रत्येक याच्यावरती जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक विषयावरती 15-15 प्रश्न विचारले जातील. 60 प्रश्न 120 गुणांसाठी आणि 80 गुणांची जर म्हटलं तर व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. ज्यांना पण लेखी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळतील त्यांचीच व्यावसायिक चाचणी होईल हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. मात्र जर म्हटलं तर लिपिक आणि शिपाई पदासाठी फक्त लेखी परीक्षा असणार आहे. त्याच्यावरती सिलेक्शन तुमचं केलं जाणार आहे. या व्यतिरिक्त जर म्हटलं तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर अशा प्रकारची ही नवीन पदभरती आलेली आहे मित्रांनो. थोड्याशा कमी जागा आहेत परंतु आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करायची संधी भेटत आहे मित्रांनो. तर या संधीचा लाभ घ्यायला विसरू नका. या पदभरतीविषयी जी पण माहिती असेल ती वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिली जाईल. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.